हाय मैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण? आपल्या सीमा झेंडे व्लॉग या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडके मित्र मैत्रिणींचे मनापासून स्वागत करते। आज माझा चेहरा तुम्हाला असा फ्रेश वाटत असेल, कारण खूप मोठं टेन्शन गेलेलं आहे, ते म्हणजे सानवीच्या एक्झामचं। आज तिचा शेवटचा पेपर होता, आज आहे 7 तारीख आणि आज तिचा गणिताचा पेपर होता, लास्ट पेपर होता। झाला, आता संपलेले आहेत सगळे पेपर, आता फक्त आर्ट राहिलेला आहे म्हणजे चित्रकला, तो परवा आहे, तर त्याचं काय आता अभ्यासाचं काही टेन्शन नाही। तर त्याच्यामुळे खूप असं रिलॅक्स वाटतं। इतके दिवस म्हणजे जसं वेळापत्रक जाहीर झालं ना एक्झामचं, तर तेव्हापासून असं अभ्यासाची ओढ लागते ना, की कधी एकदा पोर्शन पूर्ण होतोय कधी नाही। तर त्यांना ना असं अगोदरच पोर्शन वगैरे दिलं होतं, म्हणजे कधी वर्षाच्या सुरुवातीलाच पोर्शन दिलं होतं की फर्स्ट टर्मला कुठला आहे, सेकंड टर्मला कुठले लेसन्स आहेत। ओ काय ते नको, थांब दुसरं लावायचं, थांब। अंकल आंटीना हाय कर। हाय। अगस्त्य आमचा ना बटन इडली खातोय, बटन इडली दर आकर, अंकल आंटीना खाऊन दाखव। हा, व्हेरी नाईस। बघू शकता प्लेट अगस्त्याची नाश्त्याची। आता वाजलेले आहेत 11:15 वाजलेले आहे। आणि तर पोर्शनचं सांगत होते मी तुम्हाला, की पोर्शन आहे ना त्यांना जेव्हा वर्ष चालू होतं ना त्याच वेळेला देऊन टाकतात, की तिन्ही टर्मचं काय सिलेबस असणार आहे आणि तारखा 1 महिना अगोदर जाहीर करतात। तर त्याच्यामुळे ना खूप अभ्यासाची तयारी वगैरे करायला लागते। आणि हा बोल ना, मग बोल ना, असंच बोल ना, बस मांडे। हा बोल। सीमा झेंडे व्लॉग कसं बोलतोय बघा, सीमा झेंडे व्लॉग बोल बोल। हे माईक आहे। हे बघा, हा माईक घेतलाय बरं का। तुम्ही जर नवीन कोणी युट्यूबर असाल तर हा माईक खरंच खूप बेस्ट आहे। मी ना याचा व्हिडिओ टाकेल तुमच्यासाठी। काय आहे बाबू, बोल। सीमा झेंडे तर हा माईक आहे ना खूप बेस्ट आहे, कारण ना मला रेकॉर्डिंगला किंवा असं असं डोळ्यांजवळ धरून एकदम असं नाही का व्हॉइस रेकॉर्डिंग करता येत नाही, असं लांब पाहिजे ना, तर त्याच्यामुळे हे असे माईक खूप चांगले असतात। थांब रे बाबू, ते बघ हे का। तर असं आता ना जरी सुट्टी लागली असेल ना तरी इतकी कामं आहेत पेंडिंग मला। बघा, माझा जो फुरसुंगीचा फ्लॅट आहे, जो मी रेंटने दिला होता, तो मी मोकळा करून घेतलेला आहे। तर तिथं मला आता व्यवस्थित सगळं त्यांनी सोडताना नीट केलंय का, कलर रंगरंगोटी ते सगळं जायचंय बघायला। त्याच्यानंतर घराची साफसफाई करायची पूर्ण, कारण आता 2 महिने झालं मी अजिबात कुठलीच साफसफाई केलेली नाहीये, तर त्याच्यामुळे साफसफाई करून घ्यायची आहे सगळी। आणि त्याच्यानंतर अगस्त्यचा बर्थडे आलेला आहे आता 4 मेला, तर त्याची तयारी आहे। त्याच्यानंतर आता बघू, विचार चाललाय माझा की घराला रंगकाम काढायचंय, तर ते पण बघू। पोलीसचे कपडे आणायचे बर्थडेला, पोलीसची कॅप आणायची। बरं, बर्थडेला बघितलं का काय म्हणतोय, पोलीसचे कपडे त्याला पाहिजे त्यावेळेला बर्थडेला। बापरे, ते कसं वाटेल बाळा तू पोलीसचे कपडे घालून केक कापताना? अवघड पोरांना, याला खूप पोलीसची हौस आहे बरं का। तर असं खूप सारी कामं आहेत जरी सुट्टी असेल ना, आणि मला ती कामं खरंच करून घ्यायची आहेत, कारण ना पूर्ण आता जे एक्झामच्या तयारीसाठी आम्ही 1-1.5 महिना जो घालवला त्याच्यामध्ये मी ही सगळी कामं पेंडिंग ठेवली होती, आणि आता डेडिकेटली मला ही बाकीची सगळी कामं पटापट संपवायची आहे। कारण मे महिन्यामध्ये मला एवढी कामं आहेत ना, कलरसाठी माझे 8 दिवस एक जाणार आहे। त्याच्यानंतर ह्याची पण आता शाळा चालू होणार आहे, सानवीची शाळा चालू होणार आहे, आणि दोघांचं सगळं नवीन घ्यावं लागणार आहे, युनिफॉर्म पासून ते सगळं नवीन घ्यावं लागणार आहे। तर त्या सगळ्या कामाची तयारी मला मे महिन्यात करायची आहे। आणि सानवीसाठी ना मी एक मस्त प्लॅन केलेला आहे ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, तर तो मी तुमच्याशी शेअर करेल त्याच वेळेला, म्हणजे एक नेक्स्ट वीकमध्ये मी तुमच्याशी शेअर करेल की मी नक्की तिच्यासाठी काय प्लॅन केलेला आहे उन्हाळ्याच्या सुट्टीचा। तर चला, आज खूप दिवसातनं व्लॉग येतोय आणि आता इथून पुढं बऱ्यापैकी वेळेवर येतील व्लॉग अशी आशा करते। तर चला, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आज काय काय घडणार आहे सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे, तेव्हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा न चुकता। आणि तुम्हाला जर आपले मिनी व्लॉग आवडत असतील ना बघायला, तर ते पण मला सांगा की लॉंग व्हिडिओ आवडतात का मिनी व्लॉग आवडतात, तर ते दोन्ही सांगा। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूयात। तर आपल्यासारख्या एका आईला
कधीही सुट्टी नसते हे मात्र खरं आहे. म्हणजे मुलांच्या शाळा असू दे किंवा त्यांच्या सुट्ट्या असू दे, आपली कामं आपल्या मागे जी आहेत लागलेली ती कधीही संपणार नाही आणि आपल्याला कधीही सुट्टी लागणार नाहीये. तर त्याच्यामुळे माझंही तसंच आहे बघा. जेव्हा मुलांची शाळा असते तर त्यावेळेला सकाळी लवकर उठणे, त्यांचे डबा वगैरे करून देणे, आवरणे, त्यांना शाळेत घालवणे, त्या आल्यानंतर त्यांचं खाणं पिणं बघणे, अभ्यास घेणे, सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागतात. आणि असं वाटतं ना कुठेतरी की चला आता त्यांच्या सुट्ट्या लागल्यावर आपण थोडंफार रिलॅक्स असू, पण असतो थोडंसं रिलॅक्स, पण तरी सुद्धा त्यांची जी बाकीची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती आपल्याला निभावावीच लागते. सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला शेवटी कराव्याच लागतात. तर त्याच्यामुळे शाळा एक जरी नसली तरी बाकीच्या जबाबदाऱ्या ह्या असतातच. तर एका आईला कधीही सुट्टी नसणे हे ना एक म्हणजे त्रिवार सत्य आहे, काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि ते कधीच बदलणारी जरी नसलं तरी आपल्यासारख्या आई आहेत ना, आपल्या मुलांच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्येच इतक्या खुश असतात आणि आपला संसार, आपली मुलं हेच आपल्यासाठी सर्वस्व असतं हे मात्र खरं आहे. तर असो, सानवी शाळेतून येईपर्यंत मी पटापट स्वयंपाकाची तयारी वगैरे करून घेतली. आता सानवी आलेली आहे शाळेतनं आणि ती इतकी खुश आहे कारण आज तिचा शेवटचा पेपर झालेला आहे. कसं वाटतंय? छान वाटतंय. कसे गेले पेपर? छान गेले. आता रिझल्ट आल्यावरच कळेल तिचे पेपर कसे गेले. तर आता ती आलेली आहे शाळेतनं आणि माझी इथं भाजीची तयारी चालली. आज खूप स्वयंपाकाला उशीर झालेला आहे. तर आता ही खेळतीये नुसती. खेळा आता, खेळा मस्त. 2 महिने काय टेन्शन नाही. चला पटापट स्वयंपाक करून घेते. हा, आणि अगस्त्यचं बघू शकता इथं जेवण चाललेलं आहे. हाय अगस्त्य, पसारा घातलाय सगळा. खूप जास्त थंड आहे. फुगलाय, भरपूर फुगलाय. तर हा बाहेरचा जो झोका आहे ना तो सानवीचा अड्डा आहे, अड्डा. कारण जेव्हा पण ती घरामध्ये बोर होते किंवा तिला ब्रेक हवा असतो तेव्हा ती ना मस्तपैकी बाहेर जाते. अशा आमच्या पार्किंगमध्ये समोर छान अशा आमच्या शेजारचे जे आहेत त्यांचं गार्डन आहे आणि तिथं मस्तपैकी झोक्यावर रिलॅक्स होते. आणि हा खरं तर आहे ना झोका मी माझ्यासाठी सुद्धा लावला होता आणि त्या हिशोबानेच मी 100 किलो वजन झेपेल असा मस्त स्ट्रॉंग असा झोका घेतला होता. कारण मला सुद्धा आहे ना झोका लहानपणापासून खूप आवडतो आणि मला असं वाटायचं की निवांत कधीतरी ना चहाचा कप घेऊन मस्तपैकी ह्या झोक्यावर बसावं. पण आपलं कुठं एवढं नशीब. क्वचितच मला असं वाटतं 1-2दाच मी अशी चहाचा कप मस्त घेऊन इथे झोक्यावर बसले असेल. जेव्हा छोटासा असं नाही का बारीक पाऊस पडत असतो त्यावेळेला मी कधी इथं बसत असते आणि मला खरंच खूप छान वाटतं. इतकं रिलॅक्स वाटतं ना, मी तुम्हाला एक्सप्लेन पण करू शकत नाही. तर हा जो झोका आहे हा सानवीचा अड्डा आहेच बाहेरचा, पण माझा सुद्धा आहे आणि खूप सर्वात आमच्या दोघींचा फेवरेट पॉइंट आहे आमच्या घरातला. तर असं बघू शकता तुम्ही इथे ना मी मस्तपैकी शिमला मिरची भाजी करून घेतली. त्याच्यासाठी जस्ट मी कांदा टोमॅटो छान असं तेलामध्ये परतून घेतला आणि त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकलेली आहे, शेंगदाण्याचा कूट, मीठ, गूळ टाकलेला आहे आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे. शिमला मिरचीमध्ये ना शेंगदाण्याचा कूट आणि गूळ टाकायला विसरू नका, खूप सुंदर चव येते ह्याने. आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि शिजून द्यायची. खूप मस्त होते अशी सुकी शिमला मिरची. मला अशीच शिमला मिरची खूप आवडते. आणि अजून एक पद्धतीने केली जाते शिमला मिरचीचं लोणचं, म्हणजे हिरव्या मसाल्यातलं शिमला मिरचीची जी भाजी असते ना ती माझी मम्मी खूप छान बनवते. मी बऱ्याचदा ट्राय करते पण मला ती जमत नाही तिच्यासारखी, पण खरंच खूप छान लागते. तो एक प्रकार आहे शिमला मिरचीचा. तुम्ही कुठल्या प्रकारे शिमला मिरचीची भाजी करता मला नक्की कमेंट करून कळवा. आणि इथे तुम्ही बघू शकता मुलांसाठी ना गवार केली होती मी थोडीशी. तर थोडी गवार आणि थोडी शिमला मिरची, बस. दुपारच्या जेवणाचा मेनू आमचा झालेला आहे. आणि आमच्या घरापासूनच आहे ना वॉकिंग डिस्टन्सवर डीमार्ट आहे आणि अगस्त्यचं त्याच्या पप्पांचं वरचेवर डीमार्टला जाणं होत असतं. तर ते ना जातात आणि मस्तपैकी तिथून येताना पॉपकॉर्न घेऊन येत असतात. आणि अगस्त्यचे ना चीज पॉपकॉर्न खूप फेवरेट आहे अगस्त्यचे, सानवीचे. तर त्यांना ना एक पुडा आणला ना तर तो जवळजवळ 2-3दा मी असं पुरून वापरत असते बघा. थोडे द्यायचे त्यांना आणि ॲज अ स्नॅक्स म्हणून त्यांना दिलं की ते एकदम खुश होऊन जातात. तर असं बघू शकता तुम्ही खूप दिवसांनी माझा भाऊ आला होता, आद्विका आली होती घरी. जे कोणी व्ह्युअर्स आहेत जे फर्स्ट टाइम आपला व्हिडिओ बघत आहेत तर त्यांना मी ओळख करून देते. हा माझा भाऊ आहे संदेश आणि ही त्याची मुलगी आहे आद्विका. आणि सहसा शक्यतो एवढं काही येणं जाणं होत नाही आमचं एकमेकांच्या घरी, कारण दोघांचेही आपल्या प्रत्येकाच्या संसाराचे जसे व्याप असतात तर त्याच्यामुळे होत नाही. इतक्या जवळ राहत असून सुद्धा आम्ही खूप म्हणजे रेअरली 3-4 महिन्यातून एकदा येत असतो. आता कधी आले होते सानवीच्या बर्थडेला बघा, जानेवारी महिन्यात आले होते. तर त्याच्यावर ते आत्ता आलेले आहेत एप्रिल महिन्यामध्ये, म्हणजे 3-4 महिन्यानंतर येणं होतं. पण असं आले की खरंच खूप मुलं पण खुश होतात आणि मला तर आनंद होतोच.
आणि इथं आमची डान्सर आद्विका बघू शकता तुम्ही, तिला सुद्धा ना माझ्यासारखीच डान्सची खूप खूप आवड आहे. जिथं जाईल ना तिथे ती गाणं लागलं की सुरू होऊन जाते डान्सला. स्कूलला जायचं बरं का आता. खरा खरा चहा असतो. आद्विका खातो पाय देईल. आणि तुम्हाला सांगू का, माझ्या भावाचा स्वभाव जो आहे ना तो खूप मनमोकळा आहे. हसून खेळून एकदम मज्जा मस्करी करून असा त्याचा स्वभाव आहे. तर त्याच्यामुळे ना अगस्त्य जरा थोडंसं सुरुवातीला लहानपणापासून जरा त्यांना बघितलं की रडायचा वगैरे, पण आता हळूहळू त्याला पण माहिती झाले की ह्या माणसांचे स्वभाव कसे आहेत. तर तो सुद्धा ना त्यांना तर मामाबरोबर छान असा तो मिक्सअप झालेला आहे. तर असो, आता सध्या ना उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळा म्हटलं की आईस्क्रीम ही आलीच. पण आता ना एकदा आईस्क्रीममुळे अगस्त्यला ना इन्फेक्शन झालं पोटामध्ये, तर त्याच्यामुळे मी तेव्हापासून खूप कमी प्रमाणामध्ये आईस्क्रीम देते त्यांना. तर छोटीशी आपली 10 रुपयेवाली त्यांना ना आईस्क्रीम आणली होती. तर म्हटलं की चला तुमच्याशी शेअर करावी मस्तपैकी आणि जरा तुम्हाला जळवावं. जळायचं काय म्हणा, तुम्ही सुद्धा खातच असाल तर मस्त उन्हाळा तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. मी सुद्धा माझ्या मुलांबरोबर एन्जॉय करते. रात्री झोपताना बघू शकता तुम्ही कशी त्यांनी माझी अगदी एकदम नाकी नऊ आणलं मला त्यांनी दोघांनी मस्ती करून करून. तर चला असो, आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. जरा मस्ती पण बघून घ्या आमची आणि काळजी घ्या सगळ्यांनी. उल्लू उडले, उल्लू लटकले, उल्लू उलटी. अगं माझे सोना, आब दादा, आब दादा, आब दादा. दाखवा तुमची मॅजिक वॉन्ड दाखवा. तर आमच्या अगस्त्यला आणि सान्वीला आम्ही आणलेली आहे मॅजिक वॉन्ड. ही काय काय ही कशाची वॉन्ड ही? नाही नाही, हे काय होते, हॅरी पॉटरच्या काठ्या आहेत, काठ्या आमच्या मुलांच्या. आणि आता वाजलेले आहेत 11. आता आम्ही चाललोय आमची झोपायची तयारी. पण ह्यांचे चालले मॅजिक माझ्यावर करतायत दोघं. मला डक बनवतायत, मला उल्लू बनवतायत. अजून मी आता डॉगी बनणार, डॉगी. अगं माझे टोनू चला डॅडाला फोन करा पटकन.